शबरी घरकुल योजनेचा निधी व्यपगत होण्याची शक्यता, तातडीने अंमलबजावणीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागातील आदिवासी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेल्या शबरी आदिवासी घरकुल योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी अखर्चित राहून मार्च 2026 अखेर व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात नगरसेवक आनंद माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पुढाकाराने शहरी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शहादा, नवापूर व नंदुरबार नगर परिषद हद्दीत प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण 1500 घरकुलांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र स्थानिक नगरपालिका व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे योजनेची अंमलबजावणी रखडल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जागा निश्चितीबाबत 2 बैठका होऊनही ठोस निर्णय झाला नसल्याचं नमूद करण्यात आलं. परिणामी निधी अखर्चित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निधी नगरपालिकेला वर्ग करण्यासाठी आवश्यक बँक खाते व IFSC कोड उपलब्ध करून देण्याची कारवाई तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली. मागील पावसाळ्यात अनेक आदिवासी कुटुंबांची घरं पडल्यानं तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले होते. संबंधित कुटुंबांनी शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे दिली होती. मात्र सध्या अर्जात नमूद नसलेल्या अतिरिक्त कागदपत्रांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नगर रचना विभागाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करावी अथवा समिती गठीत करून योजनेला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा निधी व्यपगत झाल्यास प्रशासनाविरोधात जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला. सदर निवेदन आदिवासी विकास मंत्री, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, सचिव आदिवासी विकास विभाग, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांनाही पाठवण्यात आले. निवेदनावर नगरसेवक आनंद माळी, सुदाम ठाकरे, सूरज वळवी, रवी ठाकरे, सुन्या ठाकरे, अनिल पाडवी, अरविंद ठाकरे, विजय वळवी, सुरपसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत. नंदुरबार नगरपालिका हद्दीमधील ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये जे काही कुडं मातीची घरं आहेत त्या घरं पक्की होण्यासाठी तत्कालिक आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी 500 घरं मंजूर केलेली आहेत आणि त्याचा तो निधीसुद्धा PO कार्यालयाकडे वर्ग झालेला आहे. परंतु ती घरं किंवा ती अंमलबजावणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होऊ शकलेली नाही. मग तो निधी परत देण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की हा जो निधी आहे हा परत न जाऊ देता याचा उपयोग चांगला प्रमाणे करून घ्यायला पाहिजे आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, जी काही जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जर निधीचा उपयोग करून घेतला तर एकूण ते सर्वांना घरकुलाचा बी लाभ मिळू शकतो आणि आदिवासी विकासामध्ये त्यांचे जीवनमान उच्चारण्यासाठी सुद्धा प्रयत्न चांगला होऊ शकतो. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. थँक्यू. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.